शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPL कंपनीच्या अवान्सर ग्लो या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या विविध पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्याला जर त्यावर लगेच नियंत्रण मिळवायचे असेल तर आपण जर का अवान्सर ग्लो या बुरशीनाशकाचा वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगले नियंत्रण हे मिळेल. तर आज आपण अवान्सर ग्लो याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला अवान्सर ग्लो याविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीच्या अवान्सर ग्लो या बुरशीनाशकात आपल्याला 2 घटक हे पाहावयास मिळतात. याच्यामध्ये अझॉक्सिस्ट्रोबिन हे 8.3% व मॅन्कोझेब हे 66.7% WDG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, हे एक सिस्टेमिक व कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर अझॉक्सिस्ट्रोबिन हे स्ट्रॉबिलोरिन गटातील बुरशीनाशक आहे व हे सिस्टेमिक पद्धतीत काम करते. बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती परिणाम करून हे पिकामध्ये संपूर्ण पसरून आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी बुरशीवरती देत असते. त्याच पद्धतीने मॅन्कोझेब हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे व हे बुरशींच्या सल्फाहायड्रिल ग्रुपला नष्ट करते व बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती परिणाम करून हे बुरशींना त्या ठिकाणी मारत असते. शेतकरी मित्रांनो, अवान्सर ग्लो हे पिकातील झायलमद्वारे शोषले जाते व पिकात संपूर्णपणे पसरते. त्याच पद्धतीने याची फवारणी केल्यावरती आपल्याला फायटोटॉनिक इफेक्टसुद्धा पाहावयास मिळतो. म्हणजे याच्यातील जे काही झिंक आणि मॅग्नीज आहे तर आपण जर का फवारणी केली तर हे पिकाला पोषण देत असते. त्यामुळे पीक हे हिरवेगार आपल्याला होताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने पिकातील नायट्रोजन इफिशियन्सी वाढवते. त्यामुळे पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते. तसेच आपल्या पिकात जर का वॉटर लॉस जास्त होत असेल, म्हणजे पिकातून पाणी ज्या वेळेला बाहेर जास्त प्रमाणात पडतं त्यामुळे पीक हे वीक होत असते, तर फवारणी केल्यावरती पिकातील जो काही वॉटर लॉस आहे तर हा वॉटर लॉससुद्धा कमी करण्यास आपल्याला मदत होत असते. तसेच याच्यात आपल्याला ॲक्रोपेटल ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे नवीन व कोवळे जे काही शेंडे असतात तर त्यांना संपूर्णपणे संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी अवान्सर ग्लो हे बुरशीनाशक करत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर मिरची, द्राक्ष, टोमॅटो, वांगी, शिमला मिरची अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण अवान्सर ग्लो या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते तर आपल्या पिकातील येणारा जो काही अँथ्रॅक्नोज आहे तर याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी देत असते. तसेच आपल्या पिकात जो की लीफ स्पॉट येत असतो तर या लीफ स्पॉटवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला देत असते. तसेच आपल्या पिकात जो की पावडरी मिल्ड्यू येत असतो तर या पावडरी मिल्ड्यूवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला अवान्सर ग्लो हे बुरशीनाशक देत असते. तसेच आपल्या पिकातील डाउनी मिल्ड्यू याच्यावरती सुद्धा नियंत्रण देते. तसेच आपल्या पिकात जो की करपा येत असतो त्याच्यात लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा तर या दोन्ही करप्यांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी अवान्सर ग्लो हे बुरशीनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण फवारणीसाठी 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतो. तसेच एकरी जर का वापर करायचा झाला तर एकरी आपण 600 ग्रॅम प्रति एकर याचा वापर फवारणीसाठी करू शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपण 50 ते 60 ग्रॅम त्या ठिकाणी घेऊन फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी अवान्सर ग्लो हे बुरशीनाशक देत असते. तसेच हे आपण कीटकनाशकांसोबत वापर करू शकतो. कुठल्याही प्रकारे अडचणी येत नाही. शेतकरी मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट व सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण पिकातील विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण UPL कंपनीच्या अवान्सर ग्लो या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.